नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता आश्रमातील मुलं अगदी शांत असतात. सायली सोम्याला आणि त्याला विचारते, काय रे काय झालंय, असे फुगून का बसलाय. तर त्यावेळी सोम्या सायलीला म्हणतो, बघ ना सायली ताई, अगं या सगळ्या मुली पिकनिकला जाणार आहे. मग आम्ही इथेच असणार. मग आम्ही काय करायचंय. सायली म्हणते, पिकनिक. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात की हो, म्हणजे मानसीच्या भरतकाम आणि विणकामच्या क्लासमध्ये मी या सगळ्यांची नाव नोंदवली होती. आणि त्यावेळी या मॅडम म्हणाल्या होत्या की एका दिवसाची पिकनिक जाणार आहे, परंतु ती आज जाणार आहे असं ते म्हणाल्या नव्हत्या. तर त्यावेळी सगळ्या मुली आपापल्या बगा घेऊन बाहेर येतात. तर मानसी म्हणू लागते, कुसुमताई अगं असं काय करतेस. मॅडम म्हणाल्या होत्या की पिकनिक आजच जाणार आहे. आज आमची पिकनिक जाणार आहे कर्जतच्या फार्म हाऊसवर आणि संध्याकाळपर्यंत आम्ही परतही येणार आहोत. त्यामुळे सायली ताई, आम्हाला पिकनिकला जायला देशील नाग. तर सायली म्हणते, पण कोण कोण जाणार आहात तुम्ही. तर त्यावेळी मानसी म्हणते, आम्ही सर्वच जण जाणार आहोत आणि आम्ही लगेच संध्याकाळी परतही येणार आहोत. बोला ना मुलींनो. तर त्यावेळी सर्वच जण एकदम गोंधळ घालतात आणि म्हणतात की हो, आज आम्हाला पिकनिकला जाऊ दे सायली ताई. तर कुसुमताई म्हणतात, पण ती पिकनिक आज आहे हे मला माहीत नव्हतं खरं. तर माझ्या ऐकण्यातच काहीतरी गोंधळ झाला असावा. तर मधुभाऊ म्हणतात, मुलांनो पिकनिकला जायला काही हरकत नाही, पण खर्चाचा प्रश्न तर येतोच ना. तर त्यावेळी सायली म्हणते, मधुभाऊ खर्चाचा विचार नका करू आता. सायली मानसीला म्हणते, मानसी तुझ्या मॅडमचा नंबर असेलच ना तुझ्याकडे. तर मानसी म्हणते, हो सायली ताई. असं म्हणत मानसीकडे असणारा तिच्या मॅडमचा नंबर मानसी सायलीला देते. सायली आता मॅडमला फोन करते. मॅडम म्हणतात, हॅलो बोला. तर सायली म्हणते, हॅलो मी सायली सुभेदार बोलते. मानसीची ताई, आजच्या पिकनिकबद्दल मला विचारायचं होतं. तर मॅडम म्हणतात की हो, आज आमची पिकनिक जात आहे, कर्जतला जात आहोत एका दिवसासाठी. या सगळ्यातून मुलींना एक दिवस आराम मिळावा आणि त्यांना मौज मजा करता यावी यासाठी आम्ही ही पिकनिक आयोजित केली आहे. आणि या पिकनिकमध्ये मी सुद्धा असणार आहे. सायली म्हणते, पण मॅडम काळजी करायचं काही कारण नाही ना. तर मॅडम म्हणतात की नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी असणार आहे. आणि हो, रात्र होण्या अगोदर म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही लगेच परत येणार आहोत. त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही. आणि ही गाडी आमच्या क्लासच्या इथूनच सुटणार आहे. तर त्यावेळी आता मधुभाऊ मानसीला म्हणतात, मानसी तुमच्या क्लासच्या तिथून म्हणजे ही गाडी DN रोडवरूनच सुटणार आहे ना. तर मानसी म्हणते की हो, आमची गाडी ही DN रोडवरूनच सुटणार आहे आणि तिथेच परत येणार आहे. आणि हो, रात्र होण्या अगोदर आम्ही लगेच घरी येणार आहोत. त्यामुळे प्लीज कोणी काळजी करू नका. आता हे सगळं बोलणं श्वेताने ऐकलेलं असतं. श्वेता लगेच प्रियाला मेसेज करायला घेते की आश्रमातील सगळ्या मुली, अगदी मानसी सुद्धा पिकनिकसाठी जात आहे. त्या कर्जतल्या पिकनिकला जातायत. एका दिवसाची पिकनिक आहे. मानसीच्या क्लासमधून ही पिकनिक जाणार आहे आणि क्लासच्या तिथेच बस त्यांना न्यायला येणार आहे आणि आणूनही सोडणार आहे. आणि ही बस DN रोडवरूनच चालणार आहे. आता या सगळ्याची इन्फॉर्मेशन श्वेताने प्रियाला दिलेली असते. तरी इथे सायली सगळ्यांना पिकनिकबद्दलची माहिती सांगत असते. सायली सर्वांना म्हणते, कोणीही मस्ती करायची नाही आणि हो, सगळ्यांनी मॅडम सोबतच राहायचं आहे, मैत्रिणींसोबत राहायचं आहे आणि प्लीज कोणीही कोणाला त्रास देऊ नका आणि काळजी घ्या स्वतःची. तर त्यावेळी मानसी म्हणते, हो सायली ताई, आम्ही घेऊ काळजी. आणि तसही या सगळ्यांची मी मोठी ताई आहे ना, मग मी या सगळ्यांना सांभाळून घेऊन जाईन आणि सांभाळून परत घेऊनही येईन. तर सायलीला मानसीवर विश्वास असतो आणि म्हणूनच सायलीने या पिकनिकसाठी सगळ्यांना जायला होकारही दिलेला असतो. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, आणि हो, कोणीही अरबट चरबट खायचा नाहीये. थांबा, मी काहीतरी डबा बनवते. तर त्यावेळी मानसी म्हणते, नाही कुसुमताई, आमच्यासाठी तिथे जेवण असणार आहे. कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता सगळ्या मुली इतक्या उत्सुक असतात
की आनंदानेच भराभर पिकनिकसाठी जायला निघालेल्या असतात, तर आता कुसुमताई म्हणतात, बघितलत का तार केवढ्याने जोरात लावलाय. तर त्यावेळी सायली आणि मधुभाऊंच्या लक्ष फुगलेल्या सोम्याकडे असतो. खर सोम्या आणि आश्रमातील दुसरा मुलगा हे तर त्यांना पिकनिकला जायला मिळालं नाही म्हणून रुसून बसलेले असतात. तर सायली आता गौरीला म्हणते, गौरी बाळा इथे येतेस का असं म्हणत सायली गौरीला म्हणते, गौरी कोणाचे तरी गाल जास्तच फुगले असं वाटते ना, पण आता गरमागरम वडापाव खायला मिळाला की राग अगदी लगेच निघून जाईल आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळेल. तर ते दोघेही खुश होतात आणि मोठ्यानेच म्हणतात, वडापाव. तर त्या दोघांनाही वडापाव भरपूर आवडत असतो. तर त्यावेळी कुसुमताई गौरीला विचारतात, गौराबाई तुला. तर गौरी म्हणते, मला पण. तर त्यावेळी सोम्या सायलीला म्हणतो, सायली ताई लवकर भराभर वडे तळायला घे, कारण सगळ्यांनाच वडापाव खाण्याची इच्छा झालेली असते. आणि म्हणूनच सायली सगळ्या मुलांसाठी वडापाव बनवायला घेते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला डोहाळे जीवनाची लगबग पाहायला मिळते. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. आता अस्मिता सायलीची साडी, तिला कोणती ज्वेलरी हवी या सगळ्याकडे पाहत असते. तर अश्विन आणि चैतन्य या दोघांकडे डेकोरेशनची जबाबदारी असते आणि अर्जुन त्याला काही कामाची यादी दिलेली असते. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुला मी सामानाची यादी दिली होती आणि ते सामान मागवायला सांगितलं होतं, मागवलस का तू. तर अर्जुन म्हणतो, हो. हे काय हेच चालू आहे. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे कामाच्या दिवशीच ना, तुझं हे ऑफिसच काम बाजूला ठेवशील का. अरे एक दिवस तरी घरात लक्ष दे. असं म्हणत कल्पनाताई आता अर्जुनवर सुद्धा कामाची जबाबदारी देतात. प्रतिमा आत्या कल्पनाताई यांची खाई सुरू असते. प्रतिमा आत्या म्हणतात, कामाच्या वेळी सुद्धा ना हे अर्जुनच ऑफिसच असतं. तर त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं कल्पना तू मधुभाऊ आणि कुसुम यांना आमंत्रण दिलेस का. तर कल्पनात ताई म्हणतात, अरे बापरे विसरूनच गेले. तर प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना. तर कल्पनात ताई म्हणतात, थांब मी लगेच फोन करते, तोपर्यंत तू भाजीकडे लक्ष देशील का. प्रतिमा आत्या म्हणतात, हो तू काळजी करू नकोस. आता कल्पनाताई कुसुमताईंना फोन करायला घेतात. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताई मधुभाऊंना विचारतच असतात, मी तुमच्यासाठी चहा आणू का. तर मधुभाऊ म्हणतात, चहा. पण त्याच वेळी आता कल्पनाताईंचा फोन आलेला असतो. कुसुमताई म्हणतात, कल्पना वहिनींचा फोन आहे. मधुभाऊ म्हणतात, उचल आणि स्पीकरवर ठेव बरं. तर कुसुमताई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो हा बोला, आज कसा काय तुमचा फोन. तर त्यावेळी कल्पनात ताई म्हणतात, कुसुम अगं कशी आहेस तू. कुसुमताई म्हणतात, मी अगदी मजेत आहे, पण तुम्ही आज असा अचानकच फोन केला. तर कल्पनाताई म्हणतात की हो अगं आज संध्याकाळी आपण सायलीच डोहाळे जेवण करणार आहोत. तर कुसुमताई म्हणतात, आज आणि असं अचानक. तर कल्पनाताई म्हणतात, हो मी काल गुरुजींना फोन केला होता आणि ते म्हणालेत आज केलं तरी चालेल, काही हरकत नाही. म्हटलं डोहाळे जेवण आहे आणि माहेरच्यांना आमंत्रण द्यावं यासाठीच मी तुम्हाला फोन केला आहे. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, हो मी येणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, कुसुम फक्त तू यायचं नाहीयेस तर मधुभाऊ काका आश्रमातील मुलं अख्खं सायलीच माहेर मला इथे हवं आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो आम्ही नक्कीच येऊ. मधुभाऊ म्हणतात, नमस्कार कल्पनात ताई. तर कल्पनाई म्हणतात, नमस्कार मधुभाऊ, आज सायलीच डोहाळे जेवण आहे आणि तुम्हाला यायचं आहे. मधुभाऊ म्हणतात, हो मी नक्की येणार आहे. म्हटलं डोहाळे जेवण म्हणजे बायकांची स्थिती, जास्त गर्दी असणार, पण लेकीच कौतुक मी काही चुकवणार नाही, त्यामुळे मी नक्कीच येणार. तर कल्पनाताई म्हणतात, हो नक्की या. तर त्यानंतर कुसुमताई कल्पनाताईंना म्हणतात, कल्पनाताई अहो आज आश्रमातील सगळ्या मुले पिकनिकला गेल्या आहे, त्या आल्यात की आम्ही सगळ्या जणी एकत्रच येऊ. कल्पनाताई म्हणतात, काही हरकत नाही. असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया आता तिच्यापर्यंत श्वेताने पाठवलेली इन्फॉर्मेशन आणि म्हणूनच ती सचिनला फोन करते आणि सचिनला म्हणते, सचिन मी जे सांगते
ते काम आजच व्हायला व मी श्वेताचा मेसेज तुला फॉरवर्ड करते. ती आगाऊ मानसी आणि क्लासमधल्या मुली कुठल्यातरी कर्जतच्या फार्म हाऊसवर पिकनिकसाठी निघाले आहेत आणि त्या संध्याकाळी परतही येतील. परंतु संध्याकाळी त्या कर्जतवरून आल्यात आणि आश्रमाकडे निघाल्यात की लगेच यांना उचलायचं आहे का आहे ना. सचिन, आज सायलीला तिच्या डोहाळे जेवणाचं मला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे म्हणून आता सचिन खूप खुश होतो. तर इथे प्रियाला खूप राग आलेला असतो आणि आता सायलीच्या डोहाळे जेवणात तिला अडकवण्यासाठी प्रियाने खूप मोठं षड्यंत्र रचलेलं असतं. तर सचिन प्रियाला म्हणतो, आपण ज्या संधीसाठी इतकी मोठी तयारी करून ठेवली होती ती संधी तर आपल्याला इतक्या लवकर मिळाली. प्रिया म्हणते, हो पण बरं ऐक, आत्तापासून त्यांच्यावर एक माणूस ठेव. त्यांच्यावर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्या प्रत्येक हालचाली याला कळायला हव्यात. कारण आत्तापासून जर त्यांच्यावर आपण नजर ठेवली तर त्यांना कधी उचलायचं, कसं उचलायचं आणि आपण काय करायचं पुढे, या सगळ्याचं आपल्याला नियोजन करता येईल आणि या सगळ्यावर आपलं बारीक लक्ष राहील. तर राकेश म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. मी अण्णांचा एखादा माणूस त्यांच्या मागावर नक्कीच पाठवेन. तर सचिन म्हणतो, आम्ही तुला सगळी अपडेट देत राहू. असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते. दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली संकट स्वतः सोबत घेऊन आलेली असते. म्हणजे श्वेताला आता तिने सुभेदारांच्या घरी आणलेलं असतं. सायली श्वेताला सुभेदारांच्या घरी आणत तिची ओळख करून देत म्हणते, ही श्वेता. तर श्वेता सगळ्यांना नमस्कार करते आणि म्हणू लागते, सायली ताई तुमच्याबद्दल खूप बोलत असते, तुमचं खूप कौतुक करत असते. तर त्यानंतर सायली श्वेताला म्हणते, श्वेता ही माझी माणस, या माझ्या सासूबाई आणि ही माझी आई आणि अश्विन भाऊजीत आणि त्यानंतर अर्जुन, अस्मिता आणि चैतन्य, या सगळ्यांची ती ओळख करून देते. तर सायली श्वेताला म्हणते, श्वेता अग बस ना. श्वेता बसताच कल्पनाताई श्वेताला म्हणतात, बरं झालं तू आलीस आज तर सायलीच डोहाळे जेवण आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो ना, आजच्या या चांगल्या दिवशी तू आलीस. तर त्यावेळी श्वेता म्हणू लागते, मी इथे पाहुणी म्हणून आली नाहीये, तर तुमच्या प्रत्येक कामात घरची माणूस म्हणून मदत करण्यासाठी आली आहे. मी घरचीच व्यक्ती आहे. तर सायली म्हणते, हो, हे घर अगदी तुझं समज. तर त्यानंतर आता सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता तू म्हणत होतीस ना की गोलूला सांभाळण्यासाठी कोणीतरी पाहिजे. तर मला असं वाटतं की या कामासाठी श्वेता योग्य आहे. परंतु त्यावेळी अस्मिता काहीच बोलत नाही. सायली म्हणू लागते, श्वेता अगदी आईच्या मायेनेच गोलूला सांभाळेल. तर अर्जुन म्हणतो, हो अस्मिताई, मी श्वेताला पाहिलं आहे. श्वेता आश्रमातील लहान मुलांची खूप छान पद्धतीने काळजी घेते. तर अस्मिता म्हणते, पण सायली. तर सायली म्हणते, अस्मिता तू अजिबात काळजी करू नकोस. आता सायलीवर विश्वास असल्यामुळे अस्मिता सुद्धा या गोष्टीसाठी तयार होते आणि यानंतर गोलूची जबाबदारी अस्मिता आता श्वेतावर द्यायला तयार झालेली असते. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं प्रिया कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल देते आणि मनाशीच म्हणते, सायली आज तुझं डोहाळे जेवण असं काही साजरं होईल ना की तुझ्याच काय, तुझ्या बाळाच्या सुद्धा आयुष्यभर लक्षात राहील. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाकडे पाहतात आणि प्रियाला प्रश्न करत म्हणतात, प्रिया सगळं तर तुझ्या मनासारखं घडतंय, मग तरी सुद्धा तुझं तोंड वाकड काग. तर त्यावेळी प्रिया रागानेच कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, काय घडलंय, माझ्या मनासारखं सांग ना, काय घडलंय. माझ्या मनासारखं काहीही घडत नाहीये. तिथे ती सायली तन्वी म्हणून बसली आहे आणि ते सुभेदार सगळे जण तिचं कौतुक करत असतील. तिचं कौतुक करून ते थकणारही नाहीत आणि मी माझी काय अवस्था झाली इथे नाही, आता मी हे सहन करणार नाही, आता मी त्या सायली को संपवून टाकेन. असं म्हणत प्रिया राग व्यक्त करत तिथे सगळ्या असणाऱ्या वस्तू अस्ताव्यस्ता फेकू लागते. सायलीमुळे मी जेलमध्ये सडते, हे सगळं काही तिच्यामुळे घडत असं म्हणत प्रत्येक वस्तूंवर प्रिय राग व्यक्त करत असते आणि म्हणू लागते, नाही, मी तिला सोडणार नाही. तिच्यामुळे मी अशी जेलमध्ये चढते, तिच्यामुळे
माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आता मी तिला. आता गोलू श्वेताकडे इतक्या छान पद्धतीने रोडलाय हे पाहून अस्मिताही खुश होते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं रक्ताने माखलेली प्रिया आता आपलं तोंड स्वच्छ करून घेते. त्यानंतर पावडर वगैरे लावून तयार होत एकटेच फोटावरून हात फिरवत कोणीतरी येणार हे गाणं म्हणत असते आणि म्हणते, मी सुद्धा सुभेदारांची सून आहे, म्हणजे माझे सुद्धा हट्ट पुरवले जायला हवेत. सायलीच डोहाळे जेवण होतेय तसं माझंही व्हायला पाहिजे. पण आम्ही दोघीही सुभेदारांच्या सुना म्हटल्यावर सगळं सेम असायला हवं ना. मग एक तर मी तिथे जायला हवं नाही तर मग तिनेच तिथे यायला हवं असं म्हणत प्रिया आता कुणीतरी येणार या गाण्यावर डान्स करू लागते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, प्रिया अगं काय चाललंय तुझं, कसली नाचतेस तू, अगं तुला 7वा महिना लागलाय कळते का तुला. तर त्यावेळी प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, 7वा मग 8वा मग 9वा आणि मग सुभेदारांचा वारस जन्माला येणार आणि तो सुभेदारांचा वारस मी देणार आहे. तर त्यावेळी आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, काय चाललंय तुझं, कसली स्वप्न रंगवतेस तू. तर प्रिया म्हणते, पण सासरची तर माझे हट्टच पुरवत नाहीयेत. ताई तू माझे हट्ट पुरवशील ना, देशील ना मला जे काही हवे ते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, काय चाललंय तुझं, मला काहीच कळत नाही. प्रिया कॉन्स्टेबल मॅडमचे गाल पकडत म्हणते, ताई पुरवशील ना ग माझे हट्ट. कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, तू तर माझी नोकरीच घालवायला उठलीस, चल जेवायला चल. प्रिया म्हणते, मला जेवण नकोय, मला ना अशी मस्त गरमागरम शेव्याची खीर आणि अळूवडी खावीशी वाटते. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, हो का, आता पुढ्यात जे पडले ना ते खा असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला घेऊन जात असतात. प्रिया म्हणते, ताई अळूवडी नाही पण शेव्याची खीर तरी दे ना ग. परंतु कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला जेवणासाठी फरफटात घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आश्रमातून ज्या मुलींची ट्रिप निघालेली असते आणि त्या गाडीचा पाठलाग आता महिप्त शिकरेचा एक माणूस करत असतो. तर त्यावेळी मुली खूप खुश असतात आणि त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवणारी ती व्यक्ती सचिनला फोन करते आणि म्हणते, हो माझा त्यांच्यावर लक्ष आहे, त्या इथून निघाल्यात परत की मी तुम्हाला कळवेनच. तर त्यावेळी राकेश म्हणतो, बरं ऐक तू हाला डायरेक्ट तेव्हा फोन करू नकोस, मध्ये आम्हाला अपडेट करत जा. तर सचिन म्हणतो की हो आजच्या दिवसात हे काम व्हायला पाहिजे, कुठलाही गोंधळ व्हायला नको. तर ती व्यक्ती सचिनला म्हणते, हो तुम्ही काही काळजी करू नका, आज कुठलाही गोंधळ होणार नाही, आज तुमचं काम होणार अगदी 100. इकडे मुली अगदी आनंदात मौज मजा करत पिकनिकसाठी निघालेल्या असतात आणि महिपा शिकलेचा माणूस त्यांच्या मागावर असतो. परंतु याबद्दल त्या मुलींना मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेलमधील एक कैदी प्रियाला म्हणते, काय प्रिया गप्प का आहेस. तर त्यावेळी प्रिया रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, माझा आता 7वा महिना ही संपत आलाय तरी सुद्धा माझे घरचे मला भेटायला सुद्धा आले नाहीत, साधी माझी चौकशी सुद्धा केली नाही, माझा नवरा सुद्धा मला भेटायला आला नाही, त्याने सुद्धा माझं कौतुक केलं नाही, इतकी कम नशिबी आहे काग मी. तर ती कैदी सगळ्या कैदींना एकत्र बोलावते आणि म्हणू लागते, अगं प्रिया ही सुशीला, अगं हिला तर कोणीच नाहीये आणि ही मयुरी, हिच्या तर मुलाने लाथा मारून हिला घराबाहेर काढलंय आणि माझ्या तर नव्याने मला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात दिलं. अगं प्रिया तुझं तरी नशीब खूप चांगलं आहे, तुझ्यासोबत तुझं बाळ तरी आहे आणि आम्ही सर्वजण आहोत ना. तर प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, हो तुम्ही सर्वजण आहात माझ्यासोबत, आता तुम्हीच माझं कुटुंब आहात, मग माझं डोहाळे जेवण करा ना. असं म्हणत प्रियाने आता जेलमध्ये भलतीच मागणी केलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन रूममध्ये येतात आणि सरप्राईज पाहताच दोघेही इतके खुश होतात. सायली म्हणते, खरंच किती भारी आहे ना हे सगळं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे मम्मा आणि अस्मिताई या सरप्राईज बद्दल बोलत होते. तर सायली म्हणते, हो ना मला तर खूप आवडले हे सरप्राईज. अहो पण खरं
तर आपण थक्यू आपल्या बाळाला म्हणायला हवं, कारण हे सगळे लाड आपल्या बाळामुळेच तर होतायत, त्याच्यामुळे आपले इतके लाड होतायत त्याच्यामुळेच तर आपण आई बाबा होणार आहोत. आणि जसं आपलं बाळ माझ्या पोटात मोठं होतेय तसं आपला आनंद सुद्धा वाढत चालला आहे. तर अर्जुन बाळाशी गप्पा मारत म्हणतो, बाळा, आई बाबा होणं हे जगातील सगळ्यात मोठं सुख आहे आणि हा आनंद आम्हाला फक्त तुझ्यामुळे मिळणार आहे. क्यू पण हो, नंतर तुझे सुद्धा लाड होणार आहे. आता मजा करून घ्या. तर सायली म्हणते, ब्रह्मसोबत बोलून झालं असेल तर मी आवरायला घेऊ का? तर अर्जुन म्हणतो, थांब, कारण तुझ्यासाठी एक सरप्राईज अजून बाकी आहे, जे बाकी कोणी नाही, तर मी आणला आहे. तर सायली विचारते, काय आहे सरप्राईज? तर अर्जुन म्हणतो, कळेल, पण डोळे बंद कर बरं. सायली डोळे बंद करताच अर्जुनने आणलेलं सरप्राईज अर्जुन सायली समोर धरतो आणि म्हणू लागतो, बाळाच्या बाबाकडून बाळाच्या आईसाठी डोहाळे जेवणाच खास गिफ्ट. तर सायली विचारते, काय आहे यात? सायली आता पाहते तर त्यात एक सुंदर छान अशी नथ असते. सायली खूप खुश होते. अर्जुन म्हणतो, माझी बायको आहे सुंदर, आणि हल्ली काही महिन्यात ती अजून सुंदर दिसते, आणि आता तयार झाल्यानंतर ही नथ घातल्यावर ती या जगातील सगळ्यात सुंदर स्त्री दिसणार आहे. असं म्हणत अर्जुन सायलीच कौतुक करतो. आता अर्जुनकडून हे कौतुक ऐकून सायलीला खूप आनंद वाटत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली साडी वगैरे नेसून तयार होते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आता अर्जुन स्वतःहून सायलीची तयारी करायला घेतो. तर दुसरीकडे प्रिया मात्र स्वप्नातच असते आणि म्हणू लागते, सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदार हीच डोहाळे जेवण होणार आहे. तर दुसरीकडे सायली डोहाळे जेवणासाठी तयारही झालेली असते. तर इकडे आश्रमातल्या मुली परत पिकनिकवरून आल्यानंतर आता आश्रमात जाण्यासाठी निघालेल्या असतात. परंतु त्याच वेळी महिप्त शिकण्याची व्हॅन आता त्या मुलींना रस्त्यातच अडवत आता गाडीत जबरदस्तीने भरत असतात. परंतु त्यावेळी मुली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण आता मात्र ती माणसं मुलींना घेऊन निघालेली असतात. तर त्यावेळी सचिनला एक व्यक्ती फोन करत म्हणतो की काम झालंय. आता प्रियाही खुश होते. आता या सगळ्यातून अर्जुन सायलीला कशा प्रकारे वाचवेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.